नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सिडकोत 20 लाखांचा मद्यसाठा जप्त. नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025ची आदर्श आचारसंहिता, नाताळ सण व 31 डिसेंबर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्री व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडक कारवाई सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून 25 डिसेंबर 2025 रोजी नाशिक शहरात मुंबई आग्रा महामार्गावर सिडको परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुमारे 19,73,000 रुपयांचा अवैध देशी विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ऋतिकभाई गणेशभाई थलपती यास अटक करण्यात आली आहे. अधीक्षक संतोष झगडे, उपाधीक्षक असू तांबारे, उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक यांच्या पथकाने कारवाई केली आहे. स्प्लेंडर हॉल समोर मुंबई आग्रा महामार्गावर लेखानगर सिडको इथं अवैधरित्या मद्य वाहतूक करणारी किया कंपनीची 4 चाकी कार GJ 15 CQ 1612 अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीत केवळ दादरा नगर हवेली, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असलेली रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, मॅकडॉवेल नंबर 1, रॉयल स्पेशल, लॉर्ड जॉन विस्की तसेच बडवायझर मॅग्नम व कार्ल्सबर्ग बियर असा मोठा साठा आढळून आलाय. विविध क्षमतेच्या एकूण हजारो सीलबंद बाटल्या व बियर टिन्स असा हा मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी ऋतिकभाई गणेशभाई थलपती वय 24 राहणार कुंता तालुका पारडी जिल्हा वलसाड गुजरात याला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई निरीक्षक RJ पाटील, NH गोसावी तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली आहे. पुढील तपास निरीक्षक RJ पाटील करतायत.